आपण पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। श्री पानमन स्वामी संस्थान दिग्रस द्वारा संचालित कल्पतरू बालक मंदिर, स्वर्गीय सुभद्राबाई माणिकराव महिंद्रे उच्च प्राथमिक मराठी शाळा आणि स्वर्गीय सरूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल द्वारा संचालित असलेल्या या शाळेचा रजत महोत्सव काल दिनांक 25 डिसेंबर पासून 27 डिसेंबर पर्यंत सुरू झाला आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दिग्रस येथील गट शिक्षण अधिकारी माननीय मुकेश कोंडावार हे होते, तर अध्यक्षस्थानी दिग्रस दिनबाई संस्थानच्या अध्यक्षा तसेच माजी नगराध्यक्ष श्रीमती मीनाताई पाटील हे होत्या। प्रमुख उपस्थिती रामभाऊ तायडे, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्याम पाटील तसेच इतर मान्यवर होते। 3 दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनामध्ये पहिल्या दिवशी 25 डिसेंबरला स्वर्गीय सरूबाई पाटील इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबर 2025 रोजी कल्पतरू बालक मंदिर व स्वर्गीय सुभद्राबाई महेंद्र पाटील उच्च प्राथमिक मराठी शाळा विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, तर 27 तारखेला माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन तथा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। दिनांक 25 डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये KG1 विद्यार्थ्यांपासून तर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे नृत्य आणि कला सादर केली। यासाठी या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय महेंद्रे पाटील मॅडम आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि मॅडमनी अतिशय परिश्रम घेतल्याचे दिसले। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।